मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मिळणार भरपाई। मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37,500 तर कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये मिळणार। देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि उद्धव ठाकरेंमुळे इंधनाचा पुरवठा कमी झाला असं सांगितलं नाही, त्यामुळे भाजपला धन्यवाद। ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव यांचा भाजपला टोला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सन्मान। पुण्याचे गजानन पाटील ठरले सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्ताने संचालक मंडळाकडून बाईक रॅलीचं आयोजन। शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती। रायगडमधल्या माणगावात ग्रामपंचायतीतील वाडाचा माल इथे घराला आग। आगीत संपूर्ण घर जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। घरातल्या जीवनावश्यक वस्तू जळून खाक। पुण्यामध्ये पोलीस भरती दरम्यान एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू। शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर भरती सुरू असतानाच पुरुषोत्तम बुरकुल नावाच्या तरुणाचा मृत्यू। पुरुषोत्तम मूळचा बुलढाण्याचा असल्याची माहिती। डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेल्या सुरत रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम 50% पूर्ण। मात्र मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानक वगळता मुंबई सेंट्रल, दादर, बोरिवली, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं टेंडर प्रक्रियेतच असल्याची माहिती समोर। इंडिगोचं विमानाचं दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग। विमानाचं एक इंजिन फेल झाल्याचं लक्षात येताच वैमानिकाकडून आपत्कालीन लँडिंग। विशाखापट्टणममधून दिल्लीसाठी विमानाने घेतलं होतं उड्डाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।